सात फेरे अग्नीच्या साक्षीने भाग 16. मागील भागात. सुजित, मी घेतली नव्हती त्यावेळी तू फोर्स करून मला घ्यायला भाग पाडलं होतंस आणि मग बाबा मला ओरडले होते. सागर त्याला आठवण करून देत म्हणाला. त्यावेळी जे झालं ते सोड. आज माझं एवढं मोठं शॉप आहे स्वतःचं. त्यावेळी मी पैसे दिले होते. आज स्वतःच्या शॉपमध्ये पार्टी देतोय. प्लीज घे, नाही म्हणू नकोस. मित्र आहेस ना माझा तू. तू माझ्या खुशीमध्ये सामील व्हायला हवं. सुजित त्याला फोर्स करत होता. सागरची एक नजर सुजितवर तर दुसरी नजर त्या वाईनच्या बॉटलवर होती. आता पुढे. अरे विचार काय करतोयस? घे की निवांत. नाहीतरी आता फ्री आहेस. एकदा वहिनी आली तर तुला घेता नाही येणार आणि तू माझ्या शॉपमध्ये ड्रिंक करावं असं मला मनोमन वाटतं. शेवटी हे सगळं तू दिलेल्या मदतीच्या पैशातून उभा केलं आहे. तू नाही ड्रिंक केलं तर मला समाधान नाही वाटणार. एका ग्लासचा तर प्रश्न आहे यार. सुजित त्याला गयावया करत बोलत होता. आतमध्ये असणारा रमेश सुजित आणि सागरला लपून पाहत होता. सागर, फक्त आज घेतो. असा छान शॉक लागणार आहे तुला आज रात्री. लय बाबासा पुढे फडफड करतोय. सगळी हक्क तुला दिली काय? आज तर तुला ड्रिंक करावं लागल तुझ्या या स्वार्थी मित्रांसाठी. नाही तुला आज रात्री सूर्य दिसला तर माझंही नाव रमेश नाही. रमेश मनात बोलत सागरवर लक्ष ठेवून होता. हे बघ सुजित, तू हवं तर माझ्यासाठी दुसरं काहीतरी मागव, पण हे असलं मला जमणार नाही. काय यार, बायको आली की किती चेंज झाला तू. काही होत नाही यार, घे. असं बोलून सुजितने बळजबरीने तो बिअरचा ग्लास सागरच्या तोंडाला लावला. सागरला मनातून ड्रिंक घ्यायची इच्छा नव्हती. केतकीचे एक ना एक शब्द त्याच्या लक्षात होते. पण सुजितमुळे तो अडचणीत आला. शेवटी कधी ना कधी तो त्याला पिण्यासाठी हट्ट करणार. मग आज केतकी नाही तोपर्यंत पिऊन घेऊ. ती आल्यावर मात्र आपण इथे यायचं नाही. त्याने मनोमन ठरवलं आणि मग तो ग्लास रिकामा केला. सुजित त्याला ग्लासवर ग्लास भरून देत होता. आता सागरला चांगली चढली होती. सुजितने सागरला चढलेली पाहून रमेशला बाहेर बोलावून घेतलं आणि हातात हात देऊन चेहऱ्यावर खुनशी भाव आणून रमेश तेथून निघून गेला. घरात ड्रिंक करणं कोणालाच पसंत नव्हतं म्हणून तो खूप वेळ बाहेरच होता. रात्री उशिरा तो घरी आला. घरी आल्यावर घरातील सर्व झोपले होते. त्याने सर्वांचा आढावा घेतला आणि चोर पावलाने तो त्याच्या बेडरूममध्ये गेला. बाबाचा केतकीला आणण्यासाठी आज अचानक गेले ही गोष्ट शेवंत्याताई सागरला सांगणं विसरल्या होत्या. त्यांनी सागरची दिवसभर वाट पाहिली होती, पण सागर रात्री उशिराच घरी परतला. त्यामुळे आल्यावर माहीत होईलच म्हणून त्यांनी थोडं दुर्लक्ष केलं होतं. पण आता केतकी तिच्या आणि सागरच्या बेडरूममध्ये झोपली होती. तिने खूप वेळा सागरचा नंबर डायल केला होता, पण दिवसभर बाहेर असल्यामुळे त्याचा फोन डिस्चार्ज झाला होता. अहो, काय हे नवीनच, झोपत आहात ना? नीताने रमेशला विचारलं. रमेश सागर घरी आल्यापासून भिंतीला कान लावून उभा होता. अगं, झोप कसली येते? आता बघ कसे ॲटम बॉम्ब फुटतात. केतकी आणि सागरच्या खोलीतून रमेश चेहऱ्यावर एक विचित्र एक्साइटमेंट घेऊन बोलत होता. अहो, तुमचं डोकं फिरलं की काय? दिवाळी अजून लांब आहे 5 महिने तरी आणि ॲटम बॉम्ब काय घरात फोडतं का कुणी? नीता आपल्या नवऱ्याला नाक डोळे मोडत बोलत होती. तसंही आपला नवरा केतकी आणि सागरचं लग्न थांबवू शकला नाही म्हणून राग होता तिच्या डोक्यात. बिनकामाचा नवरा असं नाव पाडलं होतं तिने त्याचं. होय, डोसकंच फिरलंय माझं. त्या दिवशी बाबासने सगळा कारभार त्याच्या हवाली केला ऐकल्यावर. चैनच पडत नव्हती जीवाला म्हणून मग हा डाव रचला. बघ म्हणावं आता हा किती धुतल्या तांदळाचा आहे ते. माझ्या मागून येऊन दरवाजा पाडला काय त्यानं? रमेश रागात दाट ओठ खात म्हणाला. असा कोणता बॉम्ब लावलाय तुम्ही त्याच्या खोलीमध्ये? मलाही सांगा की जरा. मीही ऐकते. नीताच्या बोलण्यावर रमेशने सर्व प्लॅनिंग नीताला सांगितली. असं आहे तर आता लई मजा येईल. चला आपण दोघंही ऐकू. असं म्हणत नीता आणि रमेश दोघेही भिंतीला कान देऊन केतकी आणि सागरचं बोलणं ऐकू लागले. केतकी एकाकडे भिंतीकडे तोंड करून झोपली होती. तिचा डोळा लागला होता. सागर नशेत असल्यामुळे तो धडपडत त्याच्या बेडवर गेला. रूममध्ये असणाऱ्या फिकट पिवळसर प्रकाशामध्ये त्याला केतकी दिसत होती, पण ती उद्या येणार असल्यामुळे त्याला हे सगळं नशेत घडल्यासारखं वाटत होतं. समोर केतकीला पाहून त्याचा चेहऱ्यावर हलकी स्माईल आली. "शोनू, तू आलीस? एवढ्या लवकर? तू तर उद्या येणार होतीस ना? मग आज कशी काय आली?" समजलं मला. मला जरा जास्तच चढल्यामुळे तुझे भास होत आहेत मला." सागर नशेत बडबडत होता. समोर असणारी केतकी ही त्याला नशेत स्वप्नगत वाटत होती. केतकीने केस मोकळे सोडले होते. अंगावर साडी घातल्यामुळे आणि बेसावत अवस्थेत झोपल्यामुळे तिचं बरचसं अंग साडीला बाजूला होऊन उघडं पडलं होतं. मुळात असणारा गोरा रंग त्या मंद प्रकाशातही उठून दिसत होता.
तिचं स्त्रीत्वाचं सौंदर्य सागरच्या डोळ्यांना खुलून दिसत होतं. "शोनू, मला माहीत आहे, तू उद्या येणार आहेस, पण तरी पण मला तुझा भास होतोय जान. किती सुंदर दिसतेस तू, एकदम हॉट." सागर तिच्या जवळ बेडवर पडला होता. तिचं ते मनमोहक रूप पाहून त्याला तिच्या शरीराला स्पर्श करण्याची इच्छा झाली. समोर घडणाऱ्या गोष्टीवर विश्वास नसल्यामुळे त्याने पटकन त्याचा निब्बर हात तिच्या उघड्या पायावर ठेवला आणि झोपेत असणारी ती तिच्या अंगावर झोपेतही काटा आला. सागरने हळूहळू त्याचा हात तिच्या पायावरून वर न्यायला सुरुवात केली. काही अंतर पार करून त्याचा हात तिच्या कमरेवर येऊन स्थिरावला. तिच्या गोऱ्या कमरेवर स्पर्श केल्यामुळे तिच्या पोटाची हालचाल झाली आणि सागर आता तिच्या पोटावर हात ठेवत तिच्या नेवलवर गोल गोल फिरवत होता. त्याच्या या कृतीने केतकी जागी झाली. तिने डोळे उघडून पाहिलं. सागरचा हात तिच्या नेव्हीलवर फिरत होता. त्याच्या स्पर्शाने तिच्या पोटात असंख्य फुलपाखरांचा थवा उड्या मारत होता. मनामध्ये मोर नाचत होते. तिचे हार्टबीट्स वाढले होते. सागरलाही आता तिचं मऊ मुलायम पोट पाहून कंट्रोल होत नव्हतं. "आय लव्ह यू जान. आय एम सॉरी जान." मी आज बिअर घेतली. सागरला अजूनही केतकी त्याच्या जवळ आहे या गोष्टीवर विश्वास नव्हता. त्याच्या तोंडून हे शब्द बाहेर पडताच केतकी भानावर आली. ती आतापर्यंत पूर्ण जागी झाली होती. त्याचं बोलणं ऐकून तिच्या हृदयाची धडधड पुन्हा वाढत गेली आणि आता तिचं लक्ष त्या बिअरच्या वासाने वेधून घेतलं. आपला नवरा ड्रिंक करतो हा विचार तिच्या डोक्यात आला आणि काळजावर कोणीतरी असंख्य वार करावेत एवढी वेदना तिला जाणवली. तिचं काळीज कोणीतरी चिरचिर कापल्यासारखं तिला झालं. अशा माणसाशी लग्न करून आपण आपल्या आयुष्याचं वाटोळं तर करून घेतलं नाही ना, असंच तिच्या मनाला वाटत होतं. पण तिच्या मनाची अवस्था त्याला कुठं समजत होती. तो त्याच्याच प्रेमाच्या धुंदीत होता. तो तिला पुन्हा मिठीत घेणार तोच तिने त्याला सगळं ताकदीनिशी एक जोरात धक्का दिला. नशेत बेसावत असणारा तो बेडच्या खाली कोसळला. "दूर व्हा, दूर व्हा माझ्यापासून. तुम्ही माझा विश्वासघात केला. तुम्ही दारू पितात. तुम्ही ही गोष्ट माझ्यापासून लपवलीत." केतकीच्या डोळ्यात प्रचंड राग होता. सागर तिच्यासोबत असा वागेल तिला स्वप्नातही कधी वाटलं नव्हतं. तिच्या ओरडण्याने आणि खाली कोसळण्याने सागरची नशा थोडी उतरली होती. त्याने आजूबाजूला डोळे ताणून पाहिलं. समोर केतकी रडताना पाहून त्याचा विश्वास बसला की हे सगळं सत्य होतं. "केतकी, तू उद्या येणार होती ना?" सागर उठून तिला सावरण्यासाठी तिच्या जवळ जात होता. "हात लावू नकोस मला. तू माझ्याशी खोटं बोललास. बरं झालं मी आज आले. नाहीतर तुझं हे सोंग माझ्यासमोर आलंच नसतं." केतकी आता हमसून हमसून रडत होती. "अगं मी नाही घेतली. ते तर माझ्या मित्राने मला जबरदस्ती." सागर पुढे बोलत होता. तोच केतकी मध्येच त्याच्यावर ओरडली. "जबरदस्ती काय? मित्राच्या सांगण्यावरून पिली हेच बोलायचं आहे का तुला? हे बघ, तुझ्यासारख्या पुरुषांना मी चांगलं ओळखते. अगोदर स्वतः घ्यायची, मग मित्राला पुढे आणायचं. हे बघ, माझं ऐकून तर घे." सागर तिची समजूत काढत होता. त्याला आता त्याच्या कृतीची लाज वाटत होती आणि पश्चातापही होत होता. "ते काही नाही. मी आता हे घर सोडून जात आहे." केतकीने रागात बॅग भरायला घेतली. हातात जे येईल ते ती रागाच्या भरात बॅगमध्ये टाकत होती. सागर मात्र हताश होऊन तिला पाहत होता. केतकीने बॅग भरली आणि रागाच्या भरात ती दरवाजाच्या दिशेने निघाली. नीता आणि रमेश दोघेही एकमेकांकडे पाहून हसत होते आणि सागर आणि केतकीचं भांडण पाहून खुश होत होते. तर मग मैत्रिणींनो, तुम्हाला काय वाटतं? सागरसोबत जे झालं त्यात चूक कोणाची होती? या गोष्टीला सुजित जबाबदार होता की सागर स्वतः? तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा. भाग आवडला असेल तर छान छान स्टिकर्स आणि समीक्षा नक्की द्या. बघूया काय होतं केतकी आणि सागरसोबत पुढे.